नमस्कार मित्रांनो, अवेअरनेस बाय किरण या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एका नवीन विषयाला या ठिकाणी सुरुवात करणार आहे आणि तो विषय फार महत्त्वाचा आहे। अंमली व्यसन आणि पालकांची भूमिका। म्हणजे मुलांमध्ये जे व्यसनाचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामध्ये पालकांची काय भूमिका असायला पाहिजे या विषयावर आपला हा व्हिडिओ असणार आहे। तरी मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो, सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण या ठिकाणी बघावा। थोडक्यात आपण यापूर्वी झालेल्या व्हिडिओचा थोडासा 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आढावा घेऊया। यापूर्वी आपण अंमली पदार्थ म्हणजे काय असतात, व्यसन कसं जडतं, व्यसन जडण्याची कारणं काय आहेत, ड्रग्सचे प्रकार कोणते आहेत, त्याचे शरीरावर होणारे परिणाम कोणते आहेत, त्याचप्रमाणे ड्रग पेडलिंग हा कन्सेप्ट आपण बघितलेला आहे। त्याचप्रमाणे आपण आपल्या शहरामध्ये जे ड्रग्स येतं त्या संदर्भातील वृत्तपत्रातील बातमी आणि त्याचे विश्लेषण सुद्धा आपण यापूर्वी बघितलेलं आहे। आणि ज्या कोणी हे व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी पुन्हा आपल्या चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ बघावे, त्यामुळे आपल्याला सर्व हे कन्सेप्ट या ठिकाणी समजून येतील। आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ड्रग्स आणि पालकांची या ठिकाणी काय भूमिका आहे। ही फार महत्त्वाची भूमिका या ठिकाणी आहे आणि प्रत्येक पालकाने या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित समजावून घेतला तर आता जे नवयुवक जे ड्रग्सकडे आकर्षित होत आहेत ते प्रमाण या ठिकाणी कमी होईल। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला देश हा नवयुवकांचा देश म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणावर 50 पेक्षा जास्त लोकसंख्या आपली 25 वर्ष वयोगटातील आहे आणि त्याचं मुख्यत्वे कारण त्याच्यामुळे पूर्ण जग आहे, जगभरातील सर्व लोक एक मानवी संसाधन म्हणून आपल्या देशाकडे बघतात, कारण की आपल्या देशामध्ये नवयुवक आहेत आणि हीच आपल्या देशाची एक स्ट्रॉंग पिलर आहे। आणि ही स्ट्रॉंग पिलर आपल्या देशाची असल्या कारणानं जे अँटी सोशल एलिमेंट आहे आणि जे दहशतवादी संघटना आहे त्यांचं लक्ष या पिलरवर आपल्यावर आहे आणि त्यांना या पिलरला पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्याचं ते काम त्या ठिकाणी करत आहे। आपण ज्याला प्रॉक्सी वॉर्स असे म्हणतो, प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून ते आपल्या स्ट्रॉंग पिलरला या ठिकाणी तोडण्याचं त्या ठिकाणी काम करतात। त्याकरता प्रत्येक पालकांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे। आणि नेमकं का बरं असं होत आहे, का बरं नवयुवक आज ड्रग्सकडे आकर्षित होतोय, का बरं ते तिकडे वाहवत जात आहे, याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या घरातील वातावरण। आज बरेचसे पालक मी बघितलेले आहेत की प्रत्येक आई असेल किंवा बाबा हे दोघं पण आज जॉबवर आहेत आणि आपल्याकडे आलेले सोशल मीडिया, मोबाईलचा जो आपला वापर घरामध्ये प्रत्येकाचा वाढलेला आहे, त्यामुळे जो संवाद जो आहे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जो संवाद होतोय तो संवाद अतिशय कमी होतोय किंवा मग पालक आपल्या मुलाशी संवाद साधत नाही। जसे की मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की आता आपला मुलगा शाळेत असेल किंवा कॉलेजमध्ये असेल तर कॉलेजमध्ये त्याचे मित्र कोण आहे, त्याचे ट्युशन्स कुठे असतात किंवा मग मित्रांमध्ये काय काय गोष्टी घडतात, या गोष्टीचा आढावा रोज पालकांनी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे। परंतु आज तसं होताना दिसत नाही। आज पालक मुलाशी संवादच मुळात साधत नाही आहे की नेमकं तुझ्या कॉलेजमध्ये तुझे मित्र कोण आहे, तुम्हाला आज कोणत्या विषयावर त्या ठिकाणी आपल्याला आज शाळेमध्ये शिकवलं गेलं किंवा कॉलेजमध्ये शिकवलं गेलं, तुला तुझ्या ट्युशन्स कुठं असतात, काय असतात, त्याचा वेळ काय असतात, त्या कोणत्याच गोष्टी पालक त्या ठिकाणी जाणून घेत नाही। आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आजकाल 1 किंवा 2 अपत्य आपल्याला असतात आणि प्रत्येक पालक जे असतात, मोस्ट ऑफ पालक हे गरिबीमधून झालेले असतात, तर त्यांना बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी मिळालेल्या नसतात। तर प्रत्येक पालकांची ही भूमिका असते की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे। आणि ह्या अट्टहासापोटी आपण आपल्या मुलांना बऱ्याच वेळेस पैसे देतो, पैसे दिल्यानंतर त्याने ते त्या ठिकाणी खर्च केले की नाही खर्च केले याची आपण कुठल्याही प्रकारे शहानिशा करत नाही। आता आम्ही संभाजीनगरमध्ये विविध हायस्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये कार्यक्रम घेत असतो। त्यातील एका हायस्कूलमध्ये आम्हाला एका शिक्षकाने त्या ठिकाणी सांगितलं आहे की एक मुलगा शाळेमध्ये अक्षरशः 1000 रुपये घेऊन आला। त्याला जेव्हा शिक्षकांनी विचारलं की एवढे पैसे घेऊन तू का बरं शाळेमध्ये आला, तर त्याने त्याबद्दल काहीच उत्तर दिले नाही आणि नंतर त्याच्या पालकाला सुद्धा त्याबद्दल विचारणा केली असता पालकही त्याबद्दल काहीच एक गंभीर दिसून आले नाही। त्यामुळे ही फार चुकीची बाब आहे। मुलाला दिल्यात आलेले पैसे तो योग्य त्या ठिकाणी खर्च करतोय का, किंवा ट्युशन आणि क्लासेससाठी किंवा त्याच्या एखाद्या वस्तूसाठी त्याला देण्यात आलेले पैसे तो त्यासाठीच खर्च करतोय का, त्याचे पालक आढावा घेत आहेत का, या सगळ्या गोष्टी आता दुर्मिळ झाल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांकडे पैशाचं प्रमाण वाढल्यामुळं त्यांचं हे जे अंमली पदार्थाचे सेवन वगैरे जे आहे त्याच्याकडे त्यांचा ओढा वाढताना दिसतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कारणं डिस्कस केले होते त्या कारणामध्ये आपण सांगितलं की सगळ्यात प्रबळ कारण जे आहे की तो मित्रांचा दबाव, आणि मित्रांचा दबाव असल्यामुळं ही लोक अंमली पदार्थ सेवनाकडे जास्त विद्यार्थी वळतात। आणि यासाठी त्यांचे मित्र कसे आहेत किंवा ते मित्र कशा पद्धतीचे आहे हे पालकांनी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे पालकांचा विद्यार्थ्यांशी असणारा संवाद। त्यामुळे हा संवाद दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आणि या
कमी झालेल्या संवादामुळेच मुलांचं आज अंमली पदार्थाकडे जे आकर्षण आहे ते वाढलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण जर बघितलं असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला जर अंमली पदार्थाचे व्यसन जडलं असेल तर मग त्याने घरी कशा पद्धतीने सांगायला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी असे असतात ते घरी सांगत नाही किंवा बोलत नाही कारण की पालक ओरडतील. त्याकरता मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आपल्या मुलासोबत आपल्या पाल्यासोबत आपण पालक नव्हता एक मित्र म्हणून राहण्याची फार गरजेचं आहे. कारण की अशी मित्रत्वाची भावना जर पालकाची आपल्या मुलासोबत असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये जे काही संकट येत असेल किंवा त्याला जर असं काही व्यसन जडलं असेल तो सगळ्यात पहिले आपल्या पालकासोबत ते शेअर करेल आणि लवकरात लवकर त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं आपलं आपल्या पाल्यासोबत जे असणारं नातं आहे ते पालकापेक्षा अधिक मित्राचं जास्त असलं पाहिजे. आपण पालक म्हणून त्यांच्यासोबत राहिल्यापेक्षा एक मित्र म्हणून त्यांच्यासोबत जर राहिलो तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या मुलाच्या पालकांसोबत शेअर होतील. या संवादाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आल्यामुळे आपला पाल्य सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहे किंवा काय आहे या सगळ्या गोष्टी पालकाला वेळेवर माहीत होतील. आणि जे काही अंमली पदार्थाच्या सेवनाकडे जे काही युवक आकर्षित होत आहेत ती गोष्टीला कुठेतरी या ठिकाणी आळा बसेल. त्यामुळे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असंच आहे, मला सर्व पालकांना या ठिकाणी असं आव्हान आहे की आपण आपल्या पाल्यांना जे काही पैसे देतो आहे आपण त्या पैशाचं त्यांना विचारलं पाहिजे की ते पैसे ते योग्य त्या मार्गानेच त्या ठिकाणी खर्च करतायत का किंवा त्या खर्च केल्यानंतर त्यांनी ते कशासाठी खर्च केले याची स्वतः चाचपणी पालकांनी केली पाहिजे. बरेचसे आम्ही बघतोय की युवक हे रात्र ट्युशनच्या क्लासेसच्या नावाखाली किंवा अभ्यास करण्यासाठी मित्रांच्या घरी जातात किंवा रात्रभर घरी येत नाही. तर पालक त्याची खबरदारी घेत नाही की नेमका पाल्य त्याच्या घरीच गेलाय का, की तो अभ्यास करतोय की नाही करतोय, की तो नेमकं काय करतोय. या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे ती पालकांनी घेणे फार महत्वाचं आहे. आज विद्यार्थी पालकांकडे बरेचसे विद्यार्थी मी बघतोय की पालकांना रिक्वेस्ट करतात की मला घरी अभ्यास होत नाही, मला माझ्या मित्राच्या घरी जाऊन अभ्यास करायचा आहे. तो नेमकं तो तेच करतोय की नाही करतोय याची खात्री पालकांनी करणं फार महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या या गोष्टी आता नेमकी समाजामध्ये घडत आहेत आणि त्याच्याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी अंमली पदार्थांकडे आकर्षित झालेले आहेत. आणि या गोष्टी आपल्याला सध्या माहीत पडत नाही. आपण वर्तमानपत्रामध्ये बघत असू किंवा नशामुक्ती केंद्रामध्ये जर आपण भेट दिली असेल तर आपल्याला कळून चुकेल की मोठ्या प्रमाणावर जो नवयुवक आहे हा अंमली पदार्थाकडे आकर्षित झालेला आहे. आणि हे फार मोठं संकट आहे. आणि या संकटाला जर आपण आताच तोंड दिलं नाही तर भविष्यामध्ये 5 ते 10 वर्षानंतर याचं प्रमाण एवढे वाढलेलं असेल की हे आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे गेलेलं असेल. आणि जेव्हा एखादा नवयुवक याच्याकडे आकर्षित होतो आणि त्याला व्यसन त्याला जडतं, एकदा जडल्यानंतर त्याला त्यातून वापस जेव्हा आपण परत आणण्याचे चान्सेस फार कमी राहतात. फार जे नवयुवक असतात आपण जर पेपर वाचत असाल तर ते बरेचसे नवयुवक आत्महत्या करून घेतात, बरेचसे नवयुवक हे नशामुक्ती केंद्रामध्ये जातात. बरेचसे मी नवयुवक असे बघितले की गुन्हेगारीकडे वळालेले आहेत. चोरी असतील, डकेत असतील, दरोडे असतील अशा विविध गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. तर हे आपलं पाल्य यामध्ये असू नये यासाठी प्रत्येक पाल्याने खबरदारी घेतली पाहिजे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पाल्यामध्ये आणि आपल्यामध्ये संवाद चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे. आपल्या पाल्याकडे आपण जे काही पैसे वगैरे देतो ते नेमकं तो त्याच कामासाठी खर्च करतोय का याची खात्री पालकांनी केली पाहिजे. आणि पालकाचे आणि मुलाचे म्हणजे रिलेशन असले ते मित्रत्वाचे रिलेशन असले पाहिजे. आणि या सर्व गोष्टींचा जर पालकांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला किंवा याला जास्त प्रमाणात त्याच्यामुळे आपण या भूमिकेकडे जर चांगल्या पद्धतीने बघितलं तर आपला पाल्य हा जर आकर्षित होत असेल अंमली पदार्थाकडे तर ते जाण्याचं प्रमाण किंवा तसं होणार नाही याची या ठिकाणी दक्षता प्रत्येक पालकाने घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही जे काही संशोधन करत असतो, जे काही आम्ही माहिती गोळा करत असतो त्याच्या आधारेच आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगतोय. आणि आजचा जो काही आपला या ठिकाणी आपण टॉपिक शेअर केला आहे त्याच्यामध्ये अधिक काही माहिती आपल्याला सांगायची असेल किंवा काही सूचना असतील तरी आपण कमेंट्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकता. तसेच आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटतायत किंवा आम्ही जे काम करतोय ड्रग्स फ्री इंडिया, से नो ड्रग्सचा जो आमचा कन्सेप्ट आहे तो जो करतोय तो आपल्याला कसा वाटतोय हे सुद्धा आपण कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवणे आपला उद्देश आहे. हे पहिल्यांदाच आपल्याला सांगितलेलं आहे की चॅनल सुरू करण्याचाच एक उद्देश असा आहे की सगळ्या लोकांना स्वजागृत करायचं. त्यासाठी आपल्या चॅनलला सगळ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ जातील. आणि जितक्या लवकर लोक या ठिकाणी जे आपला समाज जागृत होईल तेवढ्या लवकर आपल्याला ही अंमली पदार्थाचं जे नॅक्सेस किंवा जे रॅकेट आहे ते आपल्याला या ठिकाणी तोडता येईल. धन्यवाद मित्र.